दुसरेही जनवादी साहित्य संस्कृती संमेलन कोल्हापूर येथे झाले. त्यावेळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर आसाराम लोमटे यांचे व्याख्यान भाग 1. जनवादी साहित्य संमेलनाचे उद्घाटक, ज्येष्ठ विचारवंत, ज्येष्ठ पत्रकार आदरणीय कुमार केतकर सर, पहिल्या जनवादी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा संध्यानरे पवार, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष माननीय व्ही पाटील, दशरथ पारेकर, संपत देसाई, अंकुश कदम आयोजनातील महत्त्वाची भूमिका बजावणारे, ज्यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला ते साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, हे माझे दोन्ही मित्र. उपस्थितांमध्ये अनेक महत्त्वाचे मान्यवर आहेत, ज्यात राजन गवस आहेत, रणधीर शिंदे आहेत, गोविंद काजरेकर आहेत, मेघा पानसरे आहेत आणि अजूनही बरेच लोक आहेत. मित्रांनो, कोल्हापूर ही जी भूमी आहे तर ती भूमी केवळ वेगवेगळ्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे असं नाही, तर ती महाराष्ट्रातल्या सामाजिक क्रांती आणि सामाजिक न्यायाची बीज ज्या भूमीत रुजल्या गेली अशी ही भूमी आहे. आणि या भूमीमध्ये राजर्षी शाहूंनी जो एक क्रांतिकारी अशा विचाराचा वारसा संबंध महाराष्ट्राला दिला, ती ही भूमी ज्यांनी खराखुरा रयतेचा राजा म्हणून शिवाजी जनसामान्यांपर्यंत पोहोचवला, त्या कॉम्रेड गोविंद पानसरे यांची ही भूमी, ज्यांनी शेतकऱ्यांच्या, श्रमिकांच्या प्रश्नावर असंख्य लढे या मातीत उभे केले. उरण, इस्लामपूर भागामध्ये, याच भागात झालेल्या मोर्चावर जो गोळीबार झाला, त्या गोळीबारातून रोजगार हमी योजनेचा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात. त्यामुळे एन डी पाटील नेहमी म्हणायचे की रोजगार हमी योजनेचा कायदा हा काही फक्त शाहीने लिहिलेला नाही, तर तो इथल्या श्रमिकांच्या रक्ताने लिहिलेला आहे. आणि अशा प्रकारच्या या सगळ्या क्रांतिकारी भूमीमध्ये हे संमेलन होत आहे, याचा खरोखरच एक मनापासूनचा आनंद आहे. आणि या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून काही विचार मांडण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे मनापासून आभार मानतो. विशिष्ट वर्गाकडून लिहिली गेल्याने सर्व मराठी पुस्तके एकांगी झाली आहेत. बघा, त्या काळातले विचार. विशिष्ट वर्गाकडून लिहिली गेल्याने सर्व मराठी पुस्तके एकांगी झाली आहेत. वाङ्मयात सर्व धंद्याच्या, सर्व वर्गाच्या, सर्व स्थळांच्या, भिन्न वर्गांच्या आकांक्षांचे, भावनांचे, विचारांचे, सुखदुःखाचे चित्र ज्या वाङ्मयात उमटलेले दिसते व ते राष्ट्राच्या ऐक्यास संवर्धक होते आणि त्याच वाङ्मयामुळे भाषेचाही शब्दसंग्रह वाढतो. इंग्रजीतल्या म्हणी पाहिल्या तर त्यात कोळी, स्वयंपाकी, खलाशी, शास्त्रज्ञ, शिल्पी, शेतकरी वर्गाच्या अशा वेगवेगळ्या व्यवसायातल्या लोकांचे अनेक शब्द आलेले आहेत आणि त्यामुळे तिथलं वाङ्मय समृद्ध आहे. मराठीतलं वाङ्मय जर समृद्ध व्हायचं असेल तर ह्या सगळ्या भिन्न वर्गातल्या, भिन्न जात समूहातल्या, भिन्न समूहातल्या अशा सगळ्या लोकांचं साहित्य हे आलं पाहिजे. अशा प्रकारचे विचार महाराजा सयाजीरावांनी याच भूमीत व्यक्त केले. आणि ही जी भूमी आहे, आज संबंध महाराष्ट्रात आपण पाहतो आहोत की महाराष्ट्रामध्ये इतक्या वेगवेगळ्या जाणीवांचं, इतक्या वेगवेगळ्या भावनांचं, इतक्या वेगवेगळ्या समाजांचं दर्शन घडवणारं जे साहित्य निर्माण होत आहे, तर त्याचं सूचन आपल्याला सयाजीराव महाराजांच्या त्या भाषणातून आपल्याला पाहायला मिळतं. मला असं वाटतं की जन ही जी संज्ञा आहे ती संज्ञा सुद्धा अतिशय व्यापक आहे, अतिशय मोठी आहे. आणि ही जनसंज्ञा समाजातल्या सगळ्या तळागाळातल्या वर्गांना, वंचितांना, उपेक्षितांना कवेत घेणारी संज्ञा आहे. आणि ह्या जनचं जर नातं असेल तर ते नातं आपल्याला थेट बुडतीही जन न देखवे डोळा या संत तुकारामांच्या उक्तीपर्यंत नेता येऊ शकतं. एवढं महत्त्वाचं असं नातं जन या शब्दाचं आहे. आता हे सगळं आत्ताचं जरी चित्र असलं तरी आजचं जे सगळं वास्तव पाहतो आहोत आपण, तर ते वास्तव भीषण अशा स्वरूपाचं आहे. कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची धग तीव्र असली तरी ती उग्र रूपात आपल्याला दिसत नाही. याची कारणं अनेक आहेत. एकतर या विषयावरच्या चळवळी मंदावल्या आहेत,
आधी 70 आणि 80च्या दशकामध्ये सगळ्या कष्टकऱ्यांचे लढे हे अतिशय धारदार स्वरूपाचे होते, परंतु आज या सगळ्या संघर्षाची धार कमी झालेली आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्या सुखवस्तू आणि आत्ममग्न जगात त्यांची चर्चाच करायची नाही अशा प्रकारचा निर्धावलेपणा समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. आपल्या जमिनीचा मोबदला मिळत नाही म्हणून 80 वर्ष वयाचा शेतकरी मंत्रालयात जाऊन विष घेतो. धर्मा पाटील धुळे जिल्ह्यातल्या या शेतकऱ्याचा सरकार दरबारी संघर्ष चाललेला होता आणि न्याय मिळत नाही म्हणून या शेतकऱ्याला मंत्रालयात विष प्राशन करावं लागलं होतं. कृषी जीवनातील अस्वस्थता ही कोणत्या टोकाला जाऊन पोहोचलेली आहे याचं हे दर्शन आहे. धर्मा पाटील यांचा मृत्यू हा एका वयोवृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू तर आहेच, पण तो प्रकल्पग्रस्ताचा पण मृत्यू आहे. विकासाच्या नावाखाली आपल्याकडे साकारले जाणारे सगळे प्रकल्प अनेकांना देशोधडीला लावूनच पूर्ण होतात. विकासाची तथाकथित परिभाषा ही जणू वंचितांना आयुष्यातून उठवून लावण्यासाठीच आहे की काय असा प्रश्न पडतो. आज कृषी क्षेत्रात येत असलेल्या मोठमोठ्या उद्योगांसाठी, प्रकल्पांसाठी शेतकऱ्यांकडून जमिनी बळकावल्या जातात. बऱ्याचदा या प्रकल्पाचा लाभ हा त्या शेतकऱ्यांना होईल असे नाही. वस्तुतः अशा प्रकल्पांमुळे विस्थापित होणारे जे शेतकरी आहेत ते त्या प्रकल्पांचे लाभार्थी न होता ते धारातीर्थी होतात. अशा प्रकारचा विकास आज आपल्याला चहूबाजूंनी पाहायला मिळतोय. आज अस्तित्वात येत असलेल्या औद्योगिक वसाहती, महामार्ग, सिंचन प्रकल्प यांच्या उभारणीच्या बुडाशी असंख्य शेतकऱ्यांचं मूक अशा प्रकारचं आक्रंदन आहे, मूक अशा प्रकारचं आक्रोश आहे. आणि केवळ शेतकरीच नव्हे तर शेतमजूर असतील, आदिवासी असतील, असे सगळे घटक स्वतःच्या आयुष्याची किंमत मोजून आपलं अस्तित्व सध्या टिकवत आहेत. आता हे सगळे आदिवासी किंवा सगळे असंघटित मजूर हे संघटित नाहीत, त्यांच्यापर्यंत कुठल्याही शिक्षणाच्या सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आज नंदुरबारपासून ते किनवटपर्यंत सर्वदूर पसरलेले जे आदिवासी आहेत त्यांना आपण या विकासाच्या प्रक्रियेत कुठेच सहभागी करून घेऊ शकलो नाही. महाराष्ट्रामध्ये आदिवासींची जी एकूण संख्या आहे ती जवळपास 9% आसपास आहे. विकासाच्या नावाखाली शहरात सगळ्या मोकळ्या जागा, शासकीय भूखंड हडप करणाऱ्यांनी आता आदिवासींच्या जमिनी हडप करण्यावर आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. या जमिनी हडप करणाऱ्या टोळ्या कार्यरत झालेल्या आहेत आणि वर्षानुवर्षे कष्टणाऱ्या आदिवासींना मात्र जमिनीचे पट्टे मिळत नाहीत. त्या जमिनींचे पट्टे आमच्या नावे करून द्या या मागणीसाठी आदिवासींना पायी मोर्चा काढावा लागतो. डांबरी खडकावरून अनवाणी चालताना त्यांचे पाय अटकळतात तरीही सरकारला पाझर फुटत नाही. मागच्या काळातील महायुतीच्या सरकारने आदिवासींच्या नावे जमिनीचे पट्टे करून देण्याचे आश्वासन दिले, मात्र त्याची पूर्तता केली नाही. जल, जंगल, जमीन या किमान हक्कासाठीचा त्यांचा संघर्ष आणि त्यांचा लढा अजूनही चालू आहे. याच विदर्भामध्ये नागपूर, अमरावती, गडचिरोली या 3 ठिकाणच्या जमिनींसाठी रामदेव बाबांनी सांगितलं की काहीतरी एक कृषी प्रक्रिया उद्योग निर्माण करायचा आहे आणि त्यासाठी लगेचच कवडीमोल दरानं त्यांना जमीन दिली जाते, त्या बाबाला जमीन दिली जाते. आणि इथे लक्षावधी आदिवासी त्यांच्या जमिनीसाठी जो संघर्ष करतायत त्यांना मात्र त्यांना हक्काची जमीन मिळत नाही. एखाद्याच्या कपालभातीसाठी लाखो शेतकऱ्यांचा कपाळमोक्ष, लाखो आदिवासींचा कपाळमोक्ष हे चित्र आपण आज पाहतो आहोत. आज आदिवासींना हुसकावून लावण्याचं प्रमाण होत आहे. या सगळ्या आदिवासी पट्ट्यांमध्ये जे हा सगळा अगदी धुळे, ठाणे, मुरबाडपासून जर आपण बघितलं तर इथल्या बालमृत्यूच्या बातम्या आपण वाचतो आणि त्या बालमृत्यूच्या बातम्या वाचून आपल्याला जराही खंत वाटत नाही. किंवा ह्या सगळ्या ज्या बातम्या आहेत या बातम्या ज्या पद्धतीने वर्तमानपत्रात जागा मिळतात ह्या सगळ्याच गोष्टींना एकूणच सर्वसामान्यांच्या ती काळजी करण्याची सगळी गोष्ट आहे. धुळे जिल्ह्यामध्ये राईनपाडा नावाचं एक गाव आहे आणि या राईनपाडामध्ये एक भटक्या विमुक्तांचे 3-4 लोक एका गावात फिरतात. अशी अफवा पसरते की मुलं पळवणारी टोळी आली आणि त्या 4-5 भटक्या विमुक्त समाजातल्या माणसांना गावातल्या एका खोलीमध्ये डांबलं जातं. खिडकीतून निर्घृण अशा प्रकारे दगडांचा मारा त्यांच्यावर केला जातो आणि त्यांना ठेचून मारलं जातं. आता ही सगळी जी गोष्ट आहे ही सगळी माणसं त्यांचा जीव वाचवण्यासाठी प्राणांतिक टाकू करतात, परंतु तरीसुद्धा त्या घटनेमध्ये 3-4 आदिवासींचा मृत्यू होतो. स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षात भटक्या विमुक्त समाजाला आपण त्यांच्या डोक्यावर साधं हक्काचं छप्पर देऊ शकलो नाही. एखादी काहीतरी अफवा येते आणि माणसं पशुवत वागायला लागतात. अशा वेळी समाज माध्यमांवर व्हायरल होणारी जी बातमी आहे ती बातमीसुद्धा म्हणजे नवतंत्रज्ञानसुद्धा हे सगळ्या दुबळ्यांच्या आयुष्यावर कसं उठतं
अशा प्रकारची घटना या निमित्ताने आपण पाहिली. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेनंतर विकास म्हणजे मुठभरांचा आणि प्रगती म्हणजे धनिकांना अधिक धनी होण्यासाठी उपलब्ध करून दिलेली संधी, अशी परिस्थिती तयार झालेली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात कोणत्याही भागात काही विकास कामे चाललेली दिसतात. महामार्ग, सिंचन प्रकल्प, औद्योगिक वसाहती, उभारणीच्या कामांना वेग आलेला दिसतो. या विकासाचं नेमकं प्रारूप काय आहे आणि तो विकास नेमका आहे कोणाचा, याचा जर आपण शोध घेतला तर ही सगळी धनिकधार्जिनी धोरणं आहेत. विकासाची ही तथाकथित संकल्पना राबवताना त्यातून वंचितांचे प्रश्न हे दिवसेंदिवस कठीण होत चाललेले आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. समृद्धी महामार्ग असो, मोठे सिंचन प्रकल्प असो, या सगळ्यांच्या माध्यमातून राज्यकर्ते, प्रशासनातले उच्चपदस्थ अधिकारी आणि प्रकल्पांचे ठेकेदार यांचं जे काही संगनमत चाललं असतं तर त्या संगनमताचा रहस्यभेद करणारं काहीच येत नाही, आपल्याकडे माध्यमातून सुद्धा येत नाही. आणि मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर अलीकडे गेल्या काही वर्षांपूर्वी दिल्लीचे शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. ते आंदोलन ही जरा कष्टकऱ्यांच्या दृष्टीने एक आशादायक अशा प्रकारची गोष्ट घडली की सत्तेला नामोहरम करणं किंवा त्या सत्तेला जाब विचारणं, त्या सत्तेला प्रश्न विचारणं, अशा प्रकारचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून झालं. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान यासारख्या राज्यातून सगळे शेतकऱ्यांचे जथ्थे तिथे आले. सुरुवातीला त्यांनी येऊ नये म्हणून रस्ते बंद केले, रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले, खंदकं मोठी उभारण्यात आली, शेतकऱ्यांवर, वयोवृद्ध शेतकऱ्यांवर पाण्याचा, अश्रुधुराचा मारा करण्यात आला. ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत अमानवीय होत्या. जर हे सगळे कायदे शेतकऱ्यांचं पोट कल्याण करणारे